बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जे जे आधी पात लागन त्याला शाल का माल, त्याला पातळवाडी सिंगल सरी. लग्नवाल्याला डबल आहे, तुम्ही डबल झालात ना आता. होय होय, डबल वाल्याला डबल आहे, आम्ही सिंगल वाल्याला सिंगल. बघा मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत आणि आलोत गहू काढायला. गहू काढायला काय मजूर भेटा नाहीत, त्यामुळे आता घरच्या घरीच आम्ही काढायला चालू केले. आबळ तर आलंय बघा, आता काय होतंय काय माहिती. पाऊस सांगायलेत, त्यामुळे आता हे गहू काढायचं चालू आहे. हा मित्रांनो, अर्ध्यात आलं आता शिक, आणखी पुढं आहे, अर्ध्यात जायचं. अय भया चल लवकर. और काय नाही का, उपटायले जरा ओला असल्यामुळं काय. मित्रांनो, आज बघा सकाळपासून आवाळ आले. पाऊस झाला तर काय खरं नाही. आता गव्हाची वाट लागते सगळी. गहू ज्वारी हरभरे ज्यांचे राहिलेत त्यांचं लय अवघड आहे. त्यामुळे आज सकाळी लवकरच आलो आम्ही. दुपारी पण लय ऊन लागायले, त्यामुळे लवकर येऊन गहू काढायला चालू केला आम्ही. आता त्याच्यामध्ये उंदरायनं बघा इथं कसे बघा बोळ केले. ते उंदराने एक लय वैताग दिलाय. आत्ताशी आली मित्रांनो एक पातकडीला. हे दोघ आणखी मागच आहे तिकडं, तर यांच्या अर्ध्याला पाठ तिकडून गेलेले आहेत. चला रे लवकर. घ्या आता दुसऱ्या पाती चालू झाल्या. अरे यार शर्ट घाल ना, कापाय ऊस हात. होय बरोबर आहे का नाही. जे जे आधी पात लागन त्याला शाल का माल, त्याला पातळवाडी सिंगल सरी. जे उशिरा लावी त्याला डबल सरी. तर मित्रांनो बघा, आता सोने आलाय आमचा. चहा बिस्किट टोस्ट खारी घेऊन एक पाती लावून दुसऱ्या तिथवर नेल्यात. आता हे काय काय आणलं, चहा बिस्किट आणले म्हणा. दूध बिस्किट गरमागरम दूध. मिक्स दुधाचं दे म्हणलं. इलायची फिलायची ते नव्हती म्हणलं, महाराजाला इलायची लागती. महाराज एक वाटी द्या ना पाणी. महाराज एक वाटी पाणी द्या ना. पितो त्याने घेऊ दे घरी. आता सोने एकाला आता 4 पाती एकदाच. 4 जाणे 4 येणे 8 पाती अर्ध्यातच जाते आता डायरेक्ट. चला सोन्या लगेच घे ना. आहेच काय ते 4 चिपट. बरं तसं कर. हो काय डबल आहे ना, हे बघ ना डबल आहे. बघ नाही ते कसलं दिसायला डबल पात. सोन्याला सिंगल ते बघता बघती. हो सोन्याला सिंगल. मागून येऊन नशीब लागली त्याचे फळफळ. तुम्ही दोघ लग्नवाल्याला डबल आहे, तुम्ही डबल झालात ना आता. होय होय,
डबल वाल्याला डबल आम्ही सिंगल वाल्याला सिंगल. काय झालं भाई काम बसला. सकाळपासून एवढं काढलंय आणखी एवढं राहिलंय. आता ऊन तर लागायला चालू झाले. बाहेर बसलाय नग म्हणायचं आता काढायचं. सगळ्या काढायचं का ना. आणखी एक पात लावली की अर्ध्याच्या पुढे जाते. चला आता जेवण झाले तर आता एक एक पात घ्यायची का. होय एक घ्यायचे का दोन घ्यायचे. 5 घ्यायचे का. महाराज कोणती उम्या कोणती घ्यायची. कोणती घ्यायची त्याला काय. आपल्यात लावायची कोणी इमानदारीने घ्यायची. पातळ असलं तरी पळायचं मरी. बाकी हाणायचं काय करू. कुठून घेऊन यायची ज्याची अगदी चांगला हाणायचा. घ्या देवाचं नाव करा चालू. कोणती घेऊ. पातळ ती महाराज होती ना आमच्या मग दोन्ही सारखे नाही ते घे मग यात आम्ही जातो महाराज तिकडे. कोणती घ्यायची. कोणती घेतो मग तू पलीकडे घ्यायची. कडीची पातळ आहे कोणती. सोन्याची पातळी साईड घे. बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बघा उंदराची बोल इथे हे माती सगळी. बघा मित्रांनो दिवसभरामध्ये आज एवढं शिल्लक राहिले. आता हे इथून इकडे बघा या बोरीच्या झाडापर्यंत सकाळपासून आपण घेतले. राहिलेलं उद्या घेणार आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा आलो आता डबल गहू काढायला सकाळी 6 वाजता. कालचा राहिलेला आता काढून घ्यायचा. एवढं राहिलं किती वाजेपर्यंत होईल. 12 वाजेपर्यंत होईल का नाही. 1 वाजेपर्यंत होईल. तर आज एवढं फिनिश करायचं. दुसऱ्या दिवशी जे 6:15 वाजले मित्रांनो पूर्ण गहू आपला काढून झालेला आहे. पाठीमागं बांधायचा पण चालू आहे. 20 किलो गहू काढून झाला. सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत केलं. त्यानंतर दुपारी झोप घेतली. 4 वाजता येऊन बाकीचा काढून घेतला. 2 दिवसात फिनिश. मजूर लावून काढला असला तर 5 ते 6 कट्टे गव्हाचे द्यावे लागले असते त्यांना. घरी काढल्यामुळं वर्षभर खाण्या एवढा गहू तर घरीच राहते. आता